मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज दिल्लीत अमित शहांसोबत बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यासाठी कालच राज ठाकरे दिल्लीला पोहोचलेत। माझं शेड्यूल काय आहे अद्याप मला माहित नाही, मला फक्त या म्हणून सांगितले। आता दिल्लीत आलोय, पाहूया अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिल्ली विमानतळावरून बाहेर पडताना दिली आहे। विशेष म्हणजे दिल्लीत रात्री भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक होती। भाजपच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, बावनकुळे दिल्लीत आहेत। त्याचवेळी राज ठाकरेही दिल्लीला गेल्यानं मनसे महायुतीत येण्याची चर्चा आता जोरात आहे। राज ठाकरे दिल्लीला गेल्यामुळेच मनसे महायुतीत येणार या चर्चांना उधाण आले। संदीप देशपांडे काय म्हणतात बघा। संदीप, अशी देखील चर्चा आहे की बाळा ह्या नेत्याचं नाव आहे ते आग्रहानं पुढे येताना पाहायला मिळते। सातत्यानं दक्षिण मुंबईमधून बैठका देखील झालेल्या आहेत अशी माहिती समोर। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दक्षिण मुंबईवर क्लेम तुमचा कायम दिसतो आहे आणि बाळा नांदगावकर तुमचे उमेदवार असतात असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। असं आहे की सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळा नांदगावकर जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल, त्यात काही वाईट वाटण्यासारखं गोष्ट नाही आहे। काल राजसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की काय निमित्त होतं, त्यावेळी त्यांनी विस्तारपणे उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो आहे। मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेल्याची गोष्ट खरी आहे। कशासाठी गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत का, काय होणार आहे, मला असं वाटतं येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल। संदीपजी, खरं तर जागा वाटपाचा महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाही, तर तुमची एंट्री तुमच्या वाट्याला काय येणार, त्यानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का, असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत। कारण का आधीच पहिली भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली, त्यात आता मनसे एंट्री घेणार। ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना? असं आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल। जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे। कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे